तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे प्रोजेक्ट्स कुठे जातात? मुंबई, ठाणे, नागपूर? नाही. महाराष्ट्रात येणाऱ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स आणि मेगा प्रोजेक्ट्सचा सर्वात मोठा हिस्सा पुण्यात येतो. तुम्ही जर विदर्भ, मराठवाड्यातून असाल तर तुम्हाला वाटणं साहजिकच आहे की आमच्या भागात हे प्रोजेक्ट का येत नाही. पण मित्रांनो, हे प्रोजेक्ट पुण्यात येण्याची अनेक कारणे आहेत. पहिलं म्हणजे पुण्याचा इतिहास. मित्रांनो, पुणे आधीपासून या भागातील एक महत्त्वाचं स्थान होतं. पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ आईसाहेब पुण्यात वास्तव्यास आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील काही वर्ष पुण्यात घालवली. तेव्हापासून पुण्याचा वेगानं विकास सुरू झाला. पुढे पेशव्यांनी पुण्याला आपली राजधानी बनवली. त्यानंतर इंग्रजांनी पुण्यावर ताबा मिळवल्यावर येथे मिलिटरी बेस बनवला आणि मोठी सरकारी ऑफिसं बनवली. या सगळ्या काळात पुण्याच्या शहरीकरणात झपाट्यानं वाढ झाली आणि व्यापारीकरणास वाव मिळाला. मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पुण्यातील शिक्षणाच्या सुविधा आणि स्किल्ड टॅलेंट पूल. पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हटलं जातं. पुण्यात COEP, फर्ग्युसन, MIT पुणे, PICT, भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस अशा भारतातील टॉप एज्युकेशनल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट्स तसेच अनेक इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत. म्हणजेच पुण्यातून दरवर्षी लाखो स्किल्ड प्रोफेशनल्स बाहेर पडतात. IT, मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, स्टार्टअप्स आणि बिझनेस लीडर्स. मोठ्या कंपन्यांना हाय क्वालिटी टॅलेंट पुण्यात सहज मिळतं. म्हणून IT आणि इंडस्ट्रीज येथे मोठ्या प्रमाणात येतात. तिसरं कारण म्हणजे पुण्याचं परफेक्ट लोकेशन आणि मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर. पुणे हे मुंबईपासून फक्त 3 तासांवर आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर ही महत्त्वाची शहरे पुण्यापासून 3 ते 4 तासांच्या अंतरावर आहेत. देशातील पहिला एक्सप्रेसवे मुंबई ते पुणे हा आहे. पुण्यात उद्योगासाठी लागणारी जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. चाकण, रांजणगाव, खेड, भोसरी, तळेगाव अशा अनेक MIDC पुणे आणि आसपासच्या भागात आहेत. त्यामुळे उद्योगांसाठी लागणारे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर या भागात आहे. कोणताही मोठा कारखाना जर एखाद्या ठिकाणी येत असेल तर त्यासाठी लागणारे रॉ मटेरियल, सुटे भाग त्या परिसरात असणे आवश्यक असते. पुण्यात या सुविधा उद्योगांना मिळतात. त्यामुळे उद्योग पुण्यात येण्यास प्राधान्य देतात. चौथं म्हणजे IT आणि स्टार्टअप बूम. बंगळुरू आणि हैदराबाद नंतर भारतात सर्वात जास्त IT कंपन्या पुण्याला प्राधान्य देतात. पुण्यात इन्फोसिस, विप्रो, TCS, कॉग्निझंट, कॅपजेमिनी, ॲक्सेंचर, IBM, टेक महिंद्रा आणि हजारो मिडसाइड आणि स्टार्टअप IT कंपन्या तसेच गुगल, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांची ऑफिसेस आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जर कोणत्या कंपनीला आपलं ऑफिस सुरू करायचं असेल तर आधी पुण्याचं नाव त्यांच्या समोर येतं. मुंबईपेक्षा ऑफिस स्पेस आणि ऑपरेटिंग कॉस्ट कमी असल्यानं नवीन टेक कंपन्या पुण्यातच सुरू होत आहेत. पाचवं कारण म्हणजे ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रीयल हब. पुणे म्हणजे महाराष्ट्राचं ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रीयल कॅपिटल. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, व्होल्क्सवॅगन, जनरल मोटर्स, JCB, भारत फोर्ज सारख्या कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स पुण्यात आहेत. चाकण MIDC, तळेगाव इंडस्ट्रीयल झोन, पिंपरी चिंचवड मॅन्युफॅक्चरिंग हब यामुळे लाखो रोजगार निर्माण झाले आहेत. EV, इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ. पुणे हे भारतातलं मोठं EV मॅन्युफॅक्चरिंग हब बनतंय, जिथे टेस्ला, ओला इलेक्ट्रिक, अथेर आणि टाटा मोटर्स मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स करत आहेत. या सर्व कारणांमुळे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असो वा IT कंपनी त्या पुण्याला प्राधान्य देतात. आणि शेवटचं महत्त्वाचं कारण म्हणजे गव्हर्नमेंट सपोर्ट आणि फ्युचर ग्रोथ. महाराष्ट्र सरकार पुण्यातील बिझनेस, स्टार्टअप्स आणि इंडस्ट्रीजसाठी फ्रेंडली पॉलिसी देत आहे. पुण्यात मेट्रो, इंटरनॅशनल एअरपोर्ट, रिंग रोड, न्यू IT अँड इंडस्ट्रीयल पार्क्स होत आहेत. त्यामुळे भविष्यातही या शहराची चांगली ग्रोथ होणार आहे. जर अशाच प्रकारे पुण्यात मोठे प्रोजेक्ट आले तर पुणे लवकरच भारताच्या टॉप 3 सिटीजमध्ये असेल. तुमच्या जिल्ह्यात मोठे प्रोजेक्ट आणायला राजकारणी लोक कमी पडतात का ते सुद्धा सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू हे कमेंटमध्ये सांगा.